आपण अतुल गोगावले यांना प्रदान करत आहोत। श्रीकांत आहिरे जे आठाळी गावचे स्टार क्रिकेटर त्यांच्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत। अतुल गोगावले यांनी बहारदार खेळ केला, जबरदस्त बॅटिंग केली, मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला आणि हा सामना जलद गतीने संपवला आणि त्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण अतुल गोगावले यांना प्रदान केला। मॅचची सुरुवात, पहिला बॉल प्रगतीपथावरती येतो, एका बाजूला सांडवली एका बाजूला येवतेश्वर। ऑन साइडला पहिलाच बॉल खेळलाय, खेळाडू धावतायत परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही, बॉलला बॅकअप दिलंय। पहिल्याच बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा या ठिकाणी धावून प्राप्त केलेल्या आहेत। सांडवली विरुद्ध येवतेश्वर। येवतेश्वर टीमने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। सांडवली टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पायांचा वापर केलाय, पायावरती असणारा बॉल, शॉर्ट फायनलिंगला खेळाडू आहेत। या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होईल, पहिल्या बॉलच्या पाठीमागे 2 आल्या। साहिल आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्ग वरती। गोलंदाज सूरज, आतापर्यंत चांगली गोलंदाजी। छोट्या उसळीचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, खेळाडू धावतायत मिड विकेटला, खेळाडू बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी होते। पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे 2 धावा अगदी फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत। एका बाजूला सांडवली विरुद्ध येवतेश्वर। साहिल भावेश पायांचा वापर केलाय, प्रयत्न हाच होता की बॉलच्या मिरेट पर्यंत जाऊन पोहोचण्याचा, परंतु बॉलच्या मिरेट पर्यंत पोहोचू शकले नाही। एका बाजूला गोलंदाजी करताना सूरज यांनी ते डावपेच उधळून लावले, डॉट आलाय, मिळत नाहीये या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव। धावसंख्या जैसे थे, एका बाजूला बॅट्समन तयार, युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत। टप्पा पडल्यानंतर हाई बॉल थोडासा खाली राहिला, बॅट वरतून आली, डॉट आलाय। षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे, फलंदाजांना बांधून ठेवलं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, असं चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये येवतेश्वर या टीमसाठी। उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल, हाई बॉल, डॉट आलाय, लागोपाठचे 3 बॉल डॉट टाकत फलंदाजांना बांधून ठेवलं आणि पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज यांचं, काय गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये। दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता वाकाडण्याजोगी होती आणि षटक क्रमांक 1 मध्ये फार कमी धावा दिल्या। धावसंख्या 5 धावा, एका षटकाचा खेळ संपलेला आहे। ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल। पॉवर प्ले मध्ये अवघ्या 5 आलेले आहेत। बॅटिंग करताना भावेश आणि साहिलला हात खोलावे लागतील। पॉवर प्ले मध्ये धावा जास्त कुटू शकली नाही जोडी, परंतु या जोडीने आहे ना एका ओव्हर मध्ये बराचसा वेळ व्यतीत केलेला आहे। ओव्हर नंबर 2 ला सुरुवात, येवतेश्वर टीम कडून शेखर गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत। फुल टॉस बॉल, त्याला प्रत्युत्तर दिलंय, डीप स्क्वेअर रिगला खेळाडू येण्या अगोदर बॉलने सीमारेषा तोडली आहे। सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतली भरारी, फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी, बॉल सीमापार, षटकार। भावेशांच्या बॅट मधून हा मोठा टोला आला। ओव्हर नंबर 2 चं स्वागत केले षटकाराने आणि हा बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी। धावसंख्या तब्बल 11 वरती भरारी घेते। पहिल्या ओव्हर मध्ये मोठे फटके येऊ शकले नाही, म्हणजे पॉवर प्ले मध्ये एकही मोठा फटका आला नाही, परंतु ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि सुरुवातच मोठ्या फटक्याने केले फलंदाजांनी या षटकाची। आणखीन एक बॉल ऑन साइडला खेळलाय, खेळाडू प्रेक्षक बनतील, टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली। म्हणजे एखादा अंदाज जीवनामध्ये किती महत्वाचा आहे। या बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला,
आणखीन एक फुलटॉस ऑन साईडला खेळला, म्हणजे फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला. टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. क्षेत्ररक्षक हाताश झाले कारण पर्याय देखील त्यांच्याकडे कोणताही नव्हता, कारण टप्पा पडल्यानंतर बॉलने फार उसळी घेतली आणि तो बॉल अडवण्याच्या आवाक्या बाहेर होता. बॉल सीमा पार 4 धाब्यांसाठी. बघता बघता धावसंख्येचा वेग वाढलाय. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला, खेळाडू बॉलच्या खाली, परंतु झेल निसटला. आज नशीब बलवत्तर आहे, जीवनदान मिळतंय. बॅटिंग करताना फलंदाज भावेश यांना नशिबाची साथ मिळाली आहे. दुर्दैव गोलंदाजाचं, सुदैव फलंदाजाचं, कारण जीवनदान मिळतंय. क्षेत्ररक्षक कॅच पूर्ण करू शकले नाही, या गोष्टी टाळाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटमध्ये सूत्र आहे आणि तुम्हाला कॅच या पकडाव्याच लागतील. पकडा कॅच जिंक्या मॅच, पकडो कॅच जीतो मॅच, म्हणजे क्रिकेटमध्ये असणारं हे जे सूत्र आहे ना, या सूत्राचा वापर तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना करावंच लागतं. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच बेल. सांडवली विरुद्ध येवतेश्वर अशी रंगलेली एक रोमांचक मॅच. पहिला डाव, शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहत आहोत. खोल टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, साइड स्क्रीनला भेदत बॉल सीमा रेषा पार. सरळ 4 धाब्यांसाठी होईल फरार. येतोय तो धावसंख्या वाढवणारा चौकार. खोलवर टप्प्याच्याही बॉलला ओव्हर दी बॉल समोरच्या बाजूला साइड स्क्रीन चिरणारा चौकार आलाय. साहिल मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करतायत. भैया ये भी कहा पीछे रहने वाले, दोन्ही बाजूने आक्रमण. म्हणजे जे 2 फलंदाज शांत होते ते आक्रमक झाले. ही वादळापूर्वीची शांतता होती आणि त्यानंतर पहा या वादळाचा कहर. आणखीन एक बॉल सीमा पार. एका बाजूला वादळ, एका बाजूला सुनामी यांचा कहर. मैदानाच्या आतमध्ये हाई बॉल अडवण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि त्याच पोकळीतून बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 26-0 गडी बाद. चला घाई करा दोन्ही टीम. सव्वीस धावा, 0 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. खास करून भावेश बॅटिंग करतायत 16 वरती, साहिल बॅटिंग करतायत 10 वरती. अशी एक चांगली पार्टनरशिप. निश्चित सुरुवातीच्या ओव्हरमध्ये सूर गवसला नव्हता बॅटिंगमध्ये या दोन्ही फलंदाजांना, परंतु ओव्हर नंबर 2 ची सुरुवात झाली तशी मात्र आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध करायला सुरुवात केली आणि येवतेश्वर विरुद्ध आक्रमण केलं. पहिल्या षटकाचा खेळ हा टीम येवतेश्वरसाठी चांगला राहिला, परंतु षटक क्रमांक 2चा खेळ सांडवली टीमसाठी चांगला राहिला. म्हणजेच काय, आतापर्यंत जर हा खेळ आपण पाहिला, हा डाव पाहिला ना, तर कभी खुशी कभी गम. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. आता येवतेश्वर टीम कडून आता पर्याय कोणता निवडलाय? गोलंदाजी मार्ग वरती रोशन ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय भावेश, ज्यांची बॅट आज सळपलेली आहे. साहिलने खेळ चांगला केलाय. रोशन यांच्या समोर अनेक अडचणी उभ्या आहेत. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करायचा, संघाला विकेट मिळाली नाही, ती विकेट संघाला मिळवून द्यायची आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायची आहे येवतेश्वरच्या रोशन यांना. आपटलेला बॉल, फार वेळ होता फलंदाजांकडे या बॉलला प्रत्युत्तर देण्यासाठी, परंतु प्रत्युत्तर देऊ शकले नाही. परंतु थ्रो झाला आणि त्या थ्रो मध्ये फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. रोशननी हा बॉल चांगला टाकला होता, कारण त्या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांना फटका खेळता आला नव्हता, परंतु एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. स्ट्रायकर एंडला फलंदाज साहिल. हाई बॉल आपटलाय, फार पाठी ओढलाय. पंचाने सांगितलं की वाईड आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर असे स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी सूचना गोलंदाजाला देत आहेत. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्यामुळे खास करून आता या गोष्टीची दक्षता आणि काळजी गोलंदाज रोशन यांना घ्यावी लागेल. पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. रोशन तयार. आई बॉल आता पाठी ओढलाय, परंतु हा बॉल खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. डॉट आलाय. गती कमी आहे, परंतु कुठेतरी हीच गती फलंदाजांना प्रभावित करते. स्ट्रायकर एंडला फलंदाज साहिल 10 वरती बॅटिंग करतायत. 7 बॉल खेळलेले आहेत.
पायांचा वापर केलाय, बॉल वाईडिश लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम सांडवलीला, साहिल जातील माघारी. पायांचा वापर केला, लांबी कमी पडली, पदलालित्य होतं, फटक्यामध्ये लांबी नव्हती, फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं, जावं लागतंय माघारी. सीमारेषेलगत चांगला झेल पकडलाय, शरीरावरचं नियंत्रण, डोळ्यांचा सहयोग अजय यांनी ठेवला. अक्षय यांनी हा कॅच पकडला आणि खास करून त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण असतं. परंतु त्यांनी सीमारेषेलगत एक चांगला झेल पकडला आणि आपलंही योगदान या विकेटमध्ये दिलं. मैदानाच्या आतमध्ये अजय येत आहेत क्रमांक 3 वरती. प्रतिभा आहे अजय यांच्याकडे, परंतु एका बाजूला रोशन यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता प्रखरतेने अंमलामध्ये आणली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पाठीमागच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न, परंतु हाई बॉल डॉट आलाय. रोशन यांचं कौतुक करावं लागेल, गती कमी आहे परंतु चांगले बॉल आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी करताना हाताळलेले आहेत. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केलाय, संघाला विकेट मिळत नव्हती, ती विकेट त्यांनी संघाला मिळवून दिली आहे. धावसंख्या 28, एक गडी बाद. शेवटचे 2 बॉल. आता हा बॉल भिरकावून दिलाय, बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. माझा फटका म्हणजे 440चा झटका. गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्या वाढवणारा षटकाराला धावसंख्या 34, 34. शेवटच्या एका बॉलचा काही बाकी आहे, मोठा फटका येत नव्हता. ते फटके आता यायला सुरुवात झालेली आहे. 34 वरती 1, शेवटच्या एका बॉलचं काही बाकी आहे. तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 च्या हंगामातली पहिली क्रिकेट स्पर्धा. चला थोडीशी आपण घाई करूया. षटकातला एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये अजय भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. साहिल माघारी गेले आणि खास करून रोशन यांनी त्यांना माघारी पाठवलं. अजून बरेचसे सामने आपल्याकडे अजून पेंडिंग आहेत, बाकी आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3चा पायावरती आहे. बॅकअप नाहीये, क्षेत्ररक्षक फार दूर वरतून येतील. लॉंग लेगला होते, फाईन लेगला धावत आले, बॉलची फेकी केली आहे. 2 नव्या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या फलंदाजांना मिळत आहेत. खास करून टीम सांडवलीला धावसंख्या आहे धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 36 धावा, 1 गडी बाद. सुरुवात जर आपण टीम सांडवलीची पाहिली असेल ना तर अवघ्या 5च धावा पहिल्या ओव्हरमध्ये टीम सांडवलीला मिळाल्या होत्या. छत्तीस धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटच्या आता एका ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करत आहोत. यानंतरची मॅच पिसानी विरुद्ध साईड याची मॅच होणार आहे. त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा. 3rd राऊंड या ठिकाणी होणार आहे. 3री फेरी क्वार्टर फायनलची मॅच. पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात दिशाहीन बॉलने.
आठव्या बॅटने खेळलेला बॉल, खेळाडू येत आहेत समोरच्या बाजूने वेगाने, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अक्षय ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. बॅटिंग मध्ये अजय, दुसऱ्या बाजूला भावेश, स्ट्रायकर एंडला अजय. फटका चांगला खेळलाय, डीप स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक अजय यांचा फटका आहे कडक, बॉल सीमा पार, षटकार. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, एक चांगला फटका सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावांसाठी. हाई बॉल शपल लावून खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि लांबी पडली कमी. फलंदाज अजय यांना जावं लागेल माघारी. अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आणि इथे पहा अजय यांच्या विकेटचं पतन होत आहे. सीमारेषेलगत एक चांगला झेल पूर्ण केलाय. धक्का क्रमांक 2 टीम सांडवली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता टीम सांडवली कडून अतुल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत शेवटच्या काही बॉलसाठी. यानंतरची मॅच फार महत्त्वपूर्ण मॅच, सायळी विरुद्ध पिसानी अशी होणारी मॅच आहे. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस कंपल्सरी केला जाईल. खोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला, बॅकअप नाहीये आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. आल्या पावली आक्रमण केलंय, आल्या पावली बॉल पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. हाई बॉल निघालाय सीमा पार, षटकार. 50 धावा धाव फलकावरती बॅटिंग करताना सांडवलीने उभ्या केलेल्या आहेत. अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये अतुल आले, लगेचच मोठा फटका खेळला. आणि अंतिम षटकामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला हेच करावं लागतं, प्रत्येक बॉलवरती आक्रमण. परंतु एका बाजूला अक्षयांना हाच प्रयत्न करावा लागेल. फलंदाजांना आक्रमणापासून कशा प्रकारे थांबवता येईल, वंचित ठेवता येईल मोठ्या फटक्यांपासून, आणि तोच प्रयत्न केला. चांगला झेल पकडला. आणखीन एका विकेटचं पतन. टीम सांडवलीला धक्का क्रमांक 3. दर्शन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे. ही धाव पूर्ण होऊ शकणार नाही. पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा टीम सांडवलीने. 50 आणि विजयासाठी बनवायच्या आहे. टीम यवतेश्वरला 51 धावा. आपण करूया पुढील मॅचचा टॉस आणि आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावचा एक गोड आवाज, आकडेतज्ञ आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत आहात. इथून पुढे आपण टॉसकडे वळणार आहोत. टॉस खूप महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम 4 मध्ये जाणारा असेल आणि त्यासाठीच मॅच आम्ही खेळवणार आहोत. एका बाजूला असेल पिसानी, त्यांच्या विरुद्ध सायळी, आणि या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. करो या मरोची लढाई असेल. जो जिंकेल त्या संघाचं स्वप्न पूर्ण, जो संघ पराभूत होईल त्या संघाचं स्वप्न अधुरं राहील. कोणता संघ स्वप्न पूर्ण करेल आणि अंतिम टॉप 4 मध्ये जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. PCMP पिसानी विरुद्ध सायळी असा सामना आहे. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की आमच्या असोसिएशनचे उपखजिनदार
गणेश भिलार यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढवलाय. एका बाजूने सायली टीमने खूप चांगला खेळ देखील साकारलाय, सकाळपासून पिसानी टीमने देखील खूप चांगला खेळ साकारलेला आहे. परंतु आता जी लढाई असेल ती करो या मरोची असेल. जो संघ जिंकेल तो मात्र निश्चितपणे टॉप 4 मध्ये जाईल. कॉल कोण देणार, पिसानी की सायली? सायली टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्येच असताना छापा असा कॉल केलेला होता, परंतु आला एक काटा. टॉस जिंकलाय पिसानी टीमने. 3 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय. महत्त्वाची मॅच आहे, करो या मरोची मॅच आहे. या सीझनमधील टॉप 4 मध्ये जाण्याची संधी चालून आले. निर्णय देखील तुमच्या बाजूने आलेला आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा. 3 षटकाचा सामना आहे. फिल्डिंगचा निर्णय तुम्ही घेतलाय. सायली टीमने देखील खूप चांगला खेळ सकाळपासून साकारलाय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? सायली टीम खरंच चांगली त्यांच्या आणि जमेची बाज म्हटले तर त्यांची गोलंदाजी चांगली आहे. त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी धावामधून रोखून त्या चेस करण्याचा प्रयत्न असेल. पाठीमागच्या मॅचमध्ये 1 साइड हिरो तुम्ही झालाय. अतुलची बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. 34 धावा त्याने ठोकल्या 9 बॉलच्या पाठीमागे. या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्याकडून काय अपेक्षा असतील का? त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असतात, कारण की जर तुम्ही छोट्या फॉर्मॅटमध्ये खेळताय तर पहिले तुमचे 2 ते 3 फलंदाज यांच्याकडूनच तुम्हाला मोठ्या अपेक्षा असतात. प्लेइंग 11 तुमची ठीक आहे, पण जे पहिले 2 फलंदाज, कारण की 3 ओव्हरीचा खेळ असतो, त्यामुळे त्या 3 ओव्हरीमध्येच तुम्हाला ते सिद्ध करून दाखवायचं असतं. अगदी बरोबर आहे. एक गाव 11चं क्रिकेट म्हणलं की पहिले 2 ते 3 खेळाडू खूप महत्त्वाचे असतात आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. सायली टीम आत्तापर्यंत तुमचा खूप चांगला खेळ झालेला आहे. आता बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकता? 3 षटकाचा सामना आहे, तर आम्ही 40पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. पिसानी संघाची फलंदाजी खरंच चांगली आहे. जास्तीत जास्त टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. खरं तर अमोल देवरे आहेत जे तुमचे आघाडीचे गोलंदाज आहेत, त्यांनी मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि गोलंदाजाचा अटॅक तुमचा खूप चांगला आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टननं सांगितलं गोलंदाजीचा अटॅक त्यांचा चांगला आहे. आम्हाला खेळणं थोडंसं अवघड जाईल, परंतु आम्ही मार्ग काढत चांगला खेळ साकारू. परंतु इथेपर्यंत पोहोचलाय. एक पाऊल पाठीमागे, एक पाऊल पुढे टाकायचे. कशा प्रकारच्या भावना आणि रणनीती असेल? स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये जाण्याचा नेहमीच प्रयत्न असतो प्रत्येक संघाचा. तोच प्रयत्न आम्ही करेन. जो आमचा नॉर्मल खेळ आहे तो खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. टॉस जिंकलेला आहे पिसानीने. टॉस जिंकलं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. सायलीला आमंत्रित केले बॅटिंगसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, आवाज ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण तुषार जांभळे यांना सरांना टॉसमधून आपण ऐकलं. बॉलर तयार. ओव्हर नंबर 1 ला सुरुवात. बॉल क्रमांक 2. बॅकअप नाहीये. बॉल निघालाय लॉंग लेगला. खेळाडू बॉलचा पाठमोरा करण्या अगोदर बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावांसाठी प्रति उत्तर द्यायला सुरुवात केली युतेश्वर टीमने. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एका बाजूला बॅटिंग मध्ये सूरज, दुसऱ्या बाजूला प्रकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये युतेश्वर टीमची आणि निश्चित आपण सूरज यांच्याबद्दल चर्चा करतो. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एका बाजूला प्रकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा. एका बाजूला एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहेत. दर्शन टीम सांडवली या टीम कडून षटक क्रमांक 1 साठी आलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक त्यांनी आपल्या नावे घेतले, परंतु एका बाजूला सूरज. फुल टॉस बॉल. सूरज यांनी जागेवरतून बॉल खेळलाय. लांबी कमी पडली आहे. मोठ्या विकेटचं पतन. युतेश्वर टीमला मोठा धक्का लागलाय. सूरज सारखा फलंदाज अगदी जलद माघारी चाललाय. आज सूरज यांच्याकडून मोठ्या अपेक्षा युतेश्वर टीमला निश्चित असतील, कारण ज्या प्रकारचा फटका त्यांनी या अगोदर खेळला होता. साहिल यांनी काय कॅच पकडलाय. समोरच्या बाजूला धावत आले, कॅच पूर्ण केला. आज सूरज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही. झटपट जात आहेत माघारी. युतेश्वर टीमला हा मोठा धक्का आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती युतेश्वर टीम कडून विशाल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि विशाल यांच्याकडे ती प्रतिभा आहे. वेळेप्रसंगी विशाल मोठे फटके खेळू शकतात. आज ती बॅटिंग त्यांना करावी लागेल, कारण सूरज सारखा फलंदाज आउट होऊन माघारी गेलाय. दर्शनने चांगली सुरुवात करून दिली आहे सांडवली टीमला.
टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. चांगली गोलंदाजी दर्शन मैदानाच्या आतमध्ये करतायत. गोलंदाजी करताना त्यांची शैली चांगली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य पद्धतीने ठेवलाय आणि हाई बॉल सुरेख प्रकारचा हाताळलाय. डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकरला विशाल. पायावरती बॉल आहे. प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पायाला भेदणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये का धाव. युवा दर्शनने चांगली गोलंदाजी केली, खास करून सांडवली टीमसाठी षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले मध्ये आले. एकच चौकार खर्च केला, त्यानंतर बाकीची गोलंदाजी चांगली केली आहे. 5 बॉल टाकले, 4 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय सांडवलीचा दर्शन. एका बाजूला यवतेश्वरचे विशाल, एका बाजूला प्रकाश. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती या षटकातला. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढलाय. डॉट आलाय. काय वेग आहे या खेळाडूकडे आणि क्रीडाप्रेमींना देखील आपल्या नावाची दखल आता घ्यायला लावलेली आहे. 2025-26च्या हंगामामध्ये युवा दर्शनने चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले हाताळलाय. अवघ्या 4 धावा या खेळाडूने खर्च केल्या. 6 बॉल टाकले, 1 फलंदाज माघारी पाठवला. परंतु एका बाजूला विशाल, प्रकाशला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 4च मिळालेले आहेत. ज्यावेळेस यवतेश्वरने गोलंदाजी केली होती ना, त्यावेळेस त्यांनी देखील 5च धावा खर्च केल्या होत्या आणि सांडवलीने पहिल्या ओव्हरमध्ये 5 मिळवल्या होत्या. म्हणजे परिस्थिती दोन्ही टीमची जर आपण पाहिली ना तर अगदी सारखीच आहे. फक्त यवतेश्वरने 1 फलंदाज गमावलाय. सांडवलीने एकही फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये गमावला नव्हता. हा असणारा फरक आहे. दोन्ही संघांच्या पहिल्या षटकाच्या खेळाबद्दल जर आपण चर्चा करत होतो, परंतु ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. कमलेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 51चं लक्ष्य आहे, त्याच्यामुळे इथून पुढे आता बनवायचे आहे धावा 47. येणारे बॉल किती तर 18 बॉल 47. प्रकाश स्ट्रायकरला तयार होत आहेत. पहिल्यांदा स्ट्राईक वरती येत आहेत. क्षमता आहे प्रकाशांच्याकडे, परंतु एका बाजूला कमलेश गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. षटक क्रमांक 2 साठी येत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता गरागर फिरवलेली आहे. पॉवर प्ले संपलाय, आता खुलं क्षेत्ररक्षण. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2. फटका खेळलाय लॉंग लेगला. खेळाडू आहेत बॉलच्या खाली. विकेटचं होत आहे पतन. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक उभे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. 22 कॅच पूर्ण केलाय. फलंदाज प्रकाश जातील माघारी. आज प्रकाश देखील आपल्या नावाप्रमाणे स्वाभाविक खेळ करू शकले नाही. 51 धावांना प्रत्युत्तर देताना प्रकाश माघारी. धक्का क्रमांक 2 टीम यवतेश्वर. आता यवतेश्वर टीमला, YCC यवतेश्वर टीमला हवी आहे पार्टनरशिप. एखादी पार्टनरशिप मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकते टीम YCC यवतेश्वर टीमला. रोशन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ऑलराऊंडर आहेत यवतेश्वर गावचे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. कष्ट या मॅच मध्ये घ्यावे लागतील. असं म्हणतात की आयुष्याला लागलेली नजरी कष्टानेच काढावी लागते आणि याही मॅच मध्ये आता खेळाडूंना कष्ट घ्यावे लागतील. मेहनत अशी करायची ना की यशाने हा धिंगाणाच घातला पाहिजे आणि याही मॅच मध्ये ती मेहनत, ते कष्ट, ती जिद्द, ती चिकाटी, ते परिश्रम, या सर्व गोष्टींची सांगड घालावी लागेल. आज संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. धावसंख्या 5, 2 गडी बाद. स्ट्राईक रोटेट केलंय. विशाल स्ट्रायकरला तयार. बराचसा वेळ विशालने मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय. पदल आदित्य आहे. आडबाबाटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली वेगाने आलेले आहेत आणि विशाल जातील माघारी. अजय आले. काय कॅच पकडलाय. धावता झेल पूर्ण केला. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ओढला, खेचला, परंतु लांबी कमी पडली.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यापावली त्यांच्या बॅटमध्ये एक धाव आलेली आहे. सध्याच्या घडीला धावांसाठी झगडावं लागतंय. गणेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मधल्या फळीमध्ये. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही. आता इथून पुढे तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय ना यालाच महत्व आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती 51चं लक्ष आहे. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फार पाठी आहे बॉल. ताकदीचा वापर केलाय. खेळाडू बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न. बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. जीवनामध्ये एखादा अंदाज चुकला ना तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात, परंतु याही बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे सरळ 4 धावेंसाठी. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट, एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला योग्य अंदाज बांधावा लागतो. हा वाईट बॉल आहे, दिशाहीन बॉल आहे. पंच शशी साटमसर या ठिकाणी खेळवत आहेत. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावांचा वेग वाढवावा लागेल बॅटिंग करताना. समीकरण या बॉल नंतर आपण चर्चा करूया. इथून पुढे आता किती बनवायचे आहेत. शेवटच्या क्षणी बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज अडकले होते. फटका खेळावा की नाही खेळावा आणि शेवट क्षणी फटका खेळला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 12 धावा. म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 39 आणि बॉल किती शिल्लक आहेत तर 12. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे इथून पुढे 20 धावा बॅटिंग करताना बनवाव्या लागतील. म्हणजे इथून पुढे आता प्रयत्न मोठे करावे लागतील. असं म्हणतात जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला झुकावं लागतं. जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. त्यामुळे इथून पुढे प्रयत्न मोठे करावे लागतील. क्षेत्र कोणतंही असो, तुमच्या प्रयत्नांची उंची जर मोठी आहे ना तर यश हे तुम्हाला निश्चित मिळणार आणि आता त्या प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. ओव्हर नंबर 3 गोलंदाजी मार्कवरती सांडवली टीम कडून किशोर. ऑन साइडला खेळलेला फटका. बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलवरती मोहर लागली आहे. सरळ 6 धावेंची या बॉलची कहाणी. फटका आहे रोशन यांचा तुफानी. आता याच नावाचे आले मैदानाच्या आतमध्ये सुनामी. बॉल सीमा पार. षटकार. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. मोठा फटका खेळलाय. अशाच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. रोशन मैदानाच्या आतमध्ये 12 वरती बॅटिंग करतात. 4 बॉल खेळलेले आहेत. किशोर यांचं स्वागत षटकाराने केलंय. आता इथून पुढे समीकरण आहे 33 धावांचं. येणारे बॉल 11. बॉलर किशोर सोडून दिलाय बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईड आहे. आता इथून पुढे बनवायचे आहेत 32 धावा. येणारे बॉल 11. बॉल आला त्याला सन्मान दिला. एक सिंगल धाव प्राप्त केले. स्ट्राइक रोटेट केले. स्कोर बोर्डला बिझी ठेवण्याचं काम इथे फलंदाज रोशन करतात. गणेश आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. आज गणेश यांची बॅट तळपणं फार महत्वाचं आहे यवतेश्वरच्या दृष्टीने. परंतु एका बाजूला या षटकामध्ये सांडवली टीमसाठी किशोरांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे षटक असं असतं जे मॅचला कलाटणी देतं. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार. हा नशिबाचा चौकार इथे मिळालेला आहे टीम YCC यवतेश्वर या टीमला. आणि अखेरकार बॉल यष्टांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड. त्रिफळाची टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टांचा वेध घेतोय. टप्पा पडल्यानंतर पहा डावे यष्टीचा वेध घेणारा बॉल फलंदाजाला केले त्रिफळाची. आणखीन एक धक्का लागलाय टीम YCC यवतेश्वर या टीमला.
या ओव्हरमध्ये मॅच बनवण्याचा प्रयत्न टीम YCC यवतेश्वरने केला आहे, परंतु मॅच फिनिश कोण करेल, सांडवली की यवतेश्वर. शेखर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. चोवीस जवा 4 गडी बाद 2 बॉलचं काय अजूनही बाकी आहे. शेखर मैदानाच्या आतमध्ये यवतेश्वर या टीमसाठी बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॅकअप नाहीये. फाईन लेगला लॉंग लेग धावत आलेले आहेत. एकच सिंगल धाव मिळाली या बॉलच्या पाठीमागे. फटका चांगला खेळला होता, परंतु जास्त फाईन खेळू शकले नाही. एक सिंगल मिळाली आहे. आता शेवटचा बॉल फार महत्वाचा राहील. जो संघ या बॉलवरती चांगला खेळ करेल त्या संघाची या मॅच वरची पकड मजबूत. बॅक टू द बॉलर. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळू शकणार नाही. इथून पुढे बनवायचे आहे धावा 26. येणारे बॉल 6 बॉल 26. चला थोडीशी घाई करूया आणि पुढील 2 संघांना विनंती करूया की आपण मॅचसाठी तयार राहा. सहा बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 26. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. सहा बॉल 26 चा थरार. बॉल सोपवलाय साहिल यांच्या हाती. खांद्यावरती दिली आहे या षटकाची जबाबदारी. सहा बॉल 26 ची झुंज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज. शेखर तयार. मॅच खेचून आणतील का? उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड आहे. म्हणजे इथून पुढे 6 बॉल 25 ची गरज आहे. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जीवन म्हटलं की संघर्ष आणि संघर्ष म्हटलं की जीवन. पायांचा वापर केला परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. डॉट आलाय. 5 बॉल 25 ची गरज आहे. पाच बॉल 25. मॅच अजूनही जिवंत आहे YCC यवतेश्वर या टीमसाठी. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. आता 4 बॉल 25 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. प्रयत्न ओव्हर नंबर 3 मध्ये टीम यवतेश्वरने चांगले केले आणि निश्चित हेच प्रयत्न सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून जर टीम यवतेश्वरने केले असते. गोलंदाजी करताना 50 खर्च केल्या आणि धावसंख्येचा पाठलाग करताना अजूनही 25 धावा हा संघ दूर आहे. परंतु क्रिकेट हा खेळ असं म्हणतात की अनिश्चिततेने भरलेला खेळ. याच्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. पाठीमागच्या बाजूला अगदी सहजरित्या एक सिंगल धाव. हंगामातली पहिली स्पर्धा आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा संघांना निश्चित या हंगामातले बरेचसे अनुभव येतील. आता शेवटचे 4 बॉल. माफ करा, शेवटचे 3 बॉल. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून आहे तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक सीमा पार. 4 धावा चौकार.
शेवटच्या आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी घाई करूया दोन्ही संघ. आणि हाई बॉल इथे आता डॉट आलेला आहे. शेवटच्या आता एका बॉलची या मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. जवळजवळ हा सामना आता कंट्रोल केलाय. टीम सांडवलीने बॅटिंग चांगली केली. गोलंदाजी करताना फलंदाजांना बांधून ठेवलं. शेवटचा बॉल शेष आहे. गोलंदाजी करताना टीम YCC यवतेश्वर या टीमने ओसांडून धावा खर्च केल्या आणि धावसंख्येचा पाठलाग करताना टीम YCC यवतेश्वरला धावांचं प्रलोभन तितकंसं चांगलं ठेवता आलं नाही. प्रयत्न थोडेसे कमी पडले, परंतु टीम यवतेश्वरचा आपण मनपूर्वक आभार मानूया. तुम्ही असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभाग घेतलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. आपलेही मनपूर्वक आभार आहे आणि आपल्यालाही या हंगामाच्या पुढील स्पर्धांसाठी आपल्याला शुभेच्छा. सांडवली टीमचं अभिनंदन करूया. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपण अनाउन्स करूया. आठ बॉल 17 प्लेअर ऑफ द मॅच भावेश. आपण या सामनावीराचा पुरस्कार आपण भावेश यांना प्रदान करूया. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये भावेश यांनी केली. 8 बॉल खेळले, 17 बनवलेले आहेत आणि काही कॅचेस भावेश यांनी पकडलेले आहेत. आपण त्यांना देऊया प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार. यानंतरची मॅच आहे क्वार्टर फायनलची मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच. आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच